लोहा तालुक्यातील पेनूर गावातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या गावात नव्यानं डांबरीकरण करून रस्ता बनवण्यात आला होता, मात्र याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। स्थानिक ग्रामस्थांनीच या कामाची पोलखोल केली आहे। रस्ता अक्षरशः हाताने उखडत असल्यामुळे ठेकेदारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणी कंत्राटदारावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर या गावात जवळपास 4 ते 5 किलोमीटर रस्ता नव्याने बनवण्यात आलेला आहे। आपण सध्या आहोत पेनूर या ठिकाणी। आपण पाहू शकतो की हाच तो रस्ता या गावकऱ्यांनी स्वतः हाताने उखडून दाखविला होता। त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। आणि आपण सध्या आहोत पेनूर मध्ये आणि जवळपास 2 कोटी रुपये या रस्त्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत। ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा हा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकतो की हाताने संपूर्ण रस्ता जो आहे तो अक्षरशः उखडत आहे। कशा पद्धतीने हा रस्ता बनवण्यात आला? सर, आज 25 वर्ष झाला हा रस्ता नाही। 25 वर्षानंतर जो रस्ता झालेला आहे तो ह्या प्रकारचा। आता या रस्ता झाला, याच्यानंतर 25 वर्ष या रस्त्याचा जोड लागणार नाही। हा रस्ता बनवून एक 20 दिवस झालेले आहेत। तर गिट्टी आतरून त्याच्यावर तुकापालिश केलेला आहे त्यांनी। आणि मुरुमाचा प्रकार जो होता ना, मुरुमाचा प्रकार आहे इथं दाखवायचा असेल तर मुरुमाचा प्रकार हे माती मिसळून असल्यासारखा होता। मुरुम असा मोकळा मुरुम नव्हता ते। आणि त्या डांबराचा पद्धतीमध्ये ऑइल जास्त वापरलं। डांबरी रस्ता होता तो हाताने उखडून या गावकऱ्यांनी पोलखोल केली होती। आणि आपण या ठिकाणी आता पाहिलं आणि गावकऱ्यांनी अक्षरशः संताप व्यक्त केला आणि नव्याने हा रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी देखील या गावकऱ्यांनी केली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, पेनूर, नांदेड।